कडून घ्यायचंय. त्या दोघांचं बोलणं बेडवर झोपलेले अंकिता आणि रोहन ऐकतात. अंकिता चिडून म्हणते, आ हा हा हा, आले मोठे आम्हाला ऐकवणारे. विसरू नका भाऊजी की तुम्ही बेरोजगार आहात, त्यामुळे मोठे असूनही जमिनीवर झोपताय. अगं अंकिता, तू कशाला चिडतीयेस? तो तर असंच बोलत होता. असू दे आई, मला माहितीये दादाला नेमकं काय म्हणायचं होतं ते. असेच काही दिवस जातात. आता छोटी सून आणि मुलगा बेडवर झोपायचे, तर मोठी सून आणि मुलगा जमिनीवर झोपायचे. काही दिवसांनी पावसाळ्याचे दिवस सुरू होतात आणि त्यांचं छप्पर गळायला लागतं. उफ, अरे हे सगळं काय आहे रोहन? हे छप्पर बघ कसं गळतंय. अंकिता, अगं तुला सांगितलं होतं ना मी, आमचं घर खूप जुनं आहे, त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात असंच पाणी गळतं. आई, माझ्याकडची चटई पण ओली झालीये, असं मला नीट झोपता येणार नाही. रेखा, तू माझ्या बाजूला येऊन झोप इकडे, इथे पाणी नाहीये. वा आई, तुमच्या गरीब सुनेवर भारी प्रेम तू चाललंय आणि श्रीमंत सुनेचं